शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आणि मिरचीला आज आपली फवारणी चालू आहे. तर आजच्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, कोणते कोणते औषधाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी, पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी, लाल कुळी नियंत्रण करण्यासाठी आणि भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी आपण कोणत्या कीटकनाशक बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 9 फेब्रुवारी 2025. आपला फवारणीचा दिवस आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण फवारणी ही 5व्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी अशा पद्धतीने आपल्या मिरची पिकाला चालू आहे. तुम्ही सुरुवातीचे सुद्धा व्हिडिओ बघा, आपण त्याच्यामध्ये सुद्धा शेड्यूल टाकलेला आहे. आपलं 5व्या 6व्या रोजीच फवारणीचं नियोजन असतं, त्या पद्धतीनंच आजही चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, मिरची पिकावर सध्याच्या घडीला 2 समस्या भयानक त्रास देत आहेत. त्याच्यामधली सर्वात मोठी पहिली समस्या म्हणलं तर थ्रिप्स, आणि ते थ्रिप्स बी 2 प्रकारचे आहेत. पहिलं थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स म्हणजे काळे थ्रिप्स हे फुलामध्ये राहतात, आणि दुसरे पिवळे थ्रिप्स हे पानाच्या पाठीमागून राहतात. वरी कवळ्या शेंड्यावर त्याचा अटॅक जास्त असतो. तर हे थ्रिप्स सारखं आपल्या पानाला चावून 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 पानामधला रस शोषून घेतात आणि पाने वाकडे होतात. काही जण त्याला बोकडे आला, कोकडे आला, चोरडा आला, मुरडा आला, व्हायरस आला, असे बरेच वेगवेगळे नाव आहेत. खरं तर हा रोग रस शोषक किडीमुळे येणारा रोग आहे. तर ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 5-6 दिवसाला फवारण्या करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात थ्रिप्सचं नियंत्रण करणं तर गरजेचं आहेच, भुरी रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहेच, पण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेच शेतकरी थ्रिप्सवर, भुरीवर नियंत्रण ठेवतात, पण पांढऱ्या माशीकडे त्यांचं दुर्लक्ष असते. पांढरी माशी नियंत्रण ठेवणं का महत्त्वाचं आहे, तर पांढरी माशी ही व्हायरस पसरवण्याचं काम करत असते. म्हणून अगोदर आपल्याला पांढरी माशी नियंत्रण करणं गरजेचं आहे. एखादी दिवस आपण थ्रिप्स, भुरी नियंत्रण करायला टाळलो तर चालेल, पण पांढरी माशी नियंत्रण ठेवणं गरजेचं का आहे, तर ह्या झाडावरचं व्हायरस झाडावर जर पांढऱ्या माशीनं डंक केला आणि तीच उठून जर चांगल्या झाडावर तिनं डंक करायला लागली, तर ते व्हायरस झाडामधला जर रोस आहे त्या चांगल्या झाडामध्ये सोडली की चांगलं झाड सुद्धा व्हायरस होऊन जाते. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये होता होईल तेवढं पांढऱ्या माशीच्या फवारण्या, पांढऱ्या माशीचे कीटकनाशकं घेणं गरजेचं आहे. तर तशाच पद्धतीनं आजची आपली फवारणी आहे. तर आजच्या फवारणीमध्ये आपण बायो R303 हे प्रति लिटरचं प्रमाण आहे, मी सांगतो तुम्हाला. कारण काही शेतकऱ्याचे 15 लिटरचे फवारे असतात, काही जणांचे 20 लिटरचे फवारे असतात, आणि काही शेतकरी डायरेक्ट 200 लिटर बॅलरचं पाणी बनवतात. त्याच्यासाठी तुम्हाला 1 लिटरचं प्रमाण मी सांगतो. बायो R303 हे प्रति लिटरला आपण 1 ते 1.5 ml घेतलेला आहे. म्हणजे 20 लिटरचा फवारा असेल तर आपण 25 ते 30 ml घेऊ शकतो. अशा पद्धतीने घ्या. त्याच्यासोबत आपण पेगासस घेतलेला आहे. तर पेगासस हे आपल्याला प्रति लिटरला 1 ग्राम घ्यायचा आहे. आणि ह्याच्यासोबत आपण एक भुरी नियंत्रण करण्यासाठी इंडेक्स घेतलेला आहे. तर हे आपल्याला प्रति लिटरला अर्धा ग्राम घ्यायचा आहे. म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी 10 ग्राम घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली मिरची पिकावरची जबरदस्त फवारणी. या फवारणीमुळं आपल्या मिरची पिकावरील थ्रिप्स, पांढरी माशी, हिरवे तुडतुडे आणि भुरी रोग तसेच लाल कोळी सुद्धा नियंत्रणामध्ये येणार आहे. बरं, पेगाससमुळं पांढरी माशी, थ्रिप्स आणि लाल कोळी हे 3 रोग नियंत्रण येतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजची आपली जबरदस्त फवारणी आहे. तुम्ही सुद्धा हे तुमच्या मिरची पिकावर घेऊ शकता. बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे प्रश्न आहेत की तुम्ही प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ बनवा,
पण ते मला शक्य नाही, कारण लय कामाचा ताण आहे. आपण जमल त्या वेळेमध्ये व्हिडिओ बनवत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लवकरच भेटू. तुमची काही समस्या असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. धन्यवाद.